नमस्कार मित्रांनो, एखाद्या विवाहित महिलेला जर तुम्ही आवडत असाल तर त्या महिला देतात हे 5 गुप्त इशारे. जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडते तेव्हा त्या स्त्रीचे वागणे त्याच्या बाजूने पूर्णपणे बदलून गेलेले आपल्याला दिसून येते. ती त्या मुलाला कधीच तोंडाने सांगू शकत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण त्या स्वतःच्या काही मजबुरी आहेत. आपल्या समाजात त्यांचे एक वर्तुळ आहे जे ते कधीही तोडून आपल्या समोर येऊ शकत नाहीत. पण ती तिच्या मनातील इच्छा कधी दाबून देखील ठेवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, या काळात ती अशा काही कृत्य करते किंवा काही बोलते ते पाहून आपण अंदाज लावू शकतो की त्या महिलेच्या मनात काय चालू आहे, आपण तिला आवडू लागलो आहे असे पण आहे. आणि मग त्या मुलीला किंवा स्त्रीला असे वाटते तुम्ही हे हावभाव समजून घ्यावेत आणि पुढाकार घ्यावा. पण मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जणांना हे हावभाव ओळखताच येत नाहीत. बहुतेकदा बऱ्याच वेळा असं होतं ते हावभाव त्यांना समजत देखील नाही. ज्यांना समजतात ते लॉटरी जिंकतात. चला तर मग मित्रांनो, तुमचा वेळ जास्त न घेता त्या कृती काय करतात किंवा नेमकी कोणते हावभाव करतात तेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. हे पाहून तुम्ही समजू शकता की कोणतीही मुलगी किंवा स्त्री तुमच्या प्रेमात आहे आणि तिला तुम्ही आवडू लागले आहात. एखाद्या महिलेचे हावभाव जेव्हा तिला तुम्ही आवडता किंवा आवडू लागता किंवा तुमच्या प्रेमात ती असते तेव्हा ती तुमच्याशी स्वतःहून बोलू लागते आणि तुम्हाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ती तुम्हाला असे काही बोलेल की तुम्हाला समजेल की ती मुलगी किंवा ती कोणतीही स्त्री तिला तुम्ही आवडू लागले आहात. होय मित्रांनो, कारण अशा वेळी तुम्ही तिच्याशी नेहमी बोलावे असे तिची इच्छा असते. तिला तुमची कंपनी आवडू लागते आणि जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती तुमच्याशी तिच्या डोळ्यांनी बोलत असते. मित्रांनो, जेव्हा ती तुमच्या समोर असते जे तुम्हाला इतके दिवस पाहायचे होते, जर तुम्हाला अशी कृत्ये पुन्हा पाहायला मिळाली तर मित्रांनो समजेल की ती मुलगी किंवा स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तुमच्यामध्ये ती रस घेऊ लागली आहे. मित्रांनो, तुम्हाला पण दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी मुलगी किंवा विवाहित स्त्री तुमच्या स्वतःमध्ये स्वारस्य दाखवत असेल, तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर ती नेहमीच तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की तिला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या आयुष्यात इतर कोणी किंवा दुसरी मुलगी किंवा तुमचं लग्न झालं आहे का, किंवा कोणती स्त्री तुम्हाला आवडते का की नाही. मित्रांनो, मुलींना किंवा स्त्रियांना हा प्रश्न विचारून हे जाणून घ्यायचं असतं की त्यामुळे त्यांना तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही की आहे हे जाणून नक्कीच घ्यायचं असतं. दुहेरी स्थान बोलणं खूप आवडतं, जरी तिच्या आयुष्यात प्रत्येकासाठी अशा दुहेरी अर्थपूर्ण गोष्टी करू शकत नाही. आणि एक चिन्ह मात्र, जेणेकरून स्त्री तुमच्यासाठी तिचा जीव देण्यास तयार आहे. जर अशा गोष्टी तुमच्यासमोर येत असतील तर तुम्हाला समजेल की त्या महिलेला तुमच्याशी नातं शेअर करायचं आहे. मित्रांनो, तिच्या या दुहेरी गोष्टींचा सरळ अर्थ असा आहे की ती तुम्हाला ओपन ग्रीन सिग्नल देत आहे. मित्रांनो, याचसोबत मित्रांनो, तुम्हाला कोणतीही स्त्री किंवा मुलगी कधीही घाईत नसते. ती प्रत्येक गोष्ट आनंदाने करण्याची त्यांना सवय असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही देखील कोणतीही गोष्ट त्यांच्यासोबत घाईत करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.